आपण आलो म्हणून गप झाली होय का? का अगं म्हण की मी खरंच गात नव्हते. तू गात नव्हती? मी काय ऐकलं मग? तू जरी स्वतःला तानसेन समजत असली ना तरी मी तानसेन आहे. सुई जरी पडली ना त्याचा आवाज आपल्या कानातनं सुटत नाही. तू तर या राजे शिर्के घराण्याची काय म्हणतात त्याला, ते गातात त्याला गान कोकिळा. आणि तुझा आवाज सुटणार आहे. ते ना बाई, तुझे मगाशी गात होती ना त्याला गाणं नाही म्हणत, कंठ फुटणं म्हणतात. आजकाल लय कंठ फुटते ना तुला. मी खरंच गात नव्हते, खरंच. इट्स नॉट फेअर बायको. आता तू गाणं माझ्या समोर, माझ्यासाठी. तुला कदाचित माहिती नसेल, हे संगीत गाणं मस्त शांतता मिळते. मला ती शांतता हवी. पण मला खरंच वा. तुला सूर देऊ का गायला? दिसते मजला सुखचित्र नव्हे. नाही 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 बायको, सूर चुकतोय तुझा. हा, ऐकायला मजा याय नाही. एक काम कर, एका पायावर उभा राहा आणि गा. चला. दिसते मजला सुखचित्र नव्हे, मी संसार माझा रेखिते. पाय जमिनीवर ठेवायचं नाही. एकाच पायावर उभा राहून गायचं. पाय जर जमिनीवर टेकला तर कसं आहे ना बायको, संगीत एक साधन आहे. आणि साधना करायची झाली ना, थोडा त्रास सहन करावा है ना. आपल्यासाठी थोडा त्रास सहन करायचा. सुरुवातीपासून करायचं. दिसते मजला सुखचित्र नव्हे, मी संसार माझा. हो काका, अहो रस्त्यावरच्या गाड्या पण बघा जरा. चुका तुम्ही करता, नंतर आम्हाला निस्तरायला लागतं. माफ करा साहेब. काय माफ करा, निघा आता. काय एक माणसं असतात ना. आय एम सॉरी. म्हणजे मला माहितीये तुम्ही अशाच रस्त्याच्या मध्ये उभे होतात, पण आता मी जे काही बोललो ना ते फक्त त्या माणसासाठी होतं. सिरियसली, खरंच सॉरी. आय थिंक हीच ती जागा आहे जिथे अचानक तुम्ही रस्त्याच्या मध्ये आलात आणि तो अपघात घडला. तुम्हाला हा स्पॉट बघून काही आठवतंय? म्हणजे
तुम्ही इथे कुठून आणि कशा आलात याबद्दल काही आठवण्याचा प्रयत्न करा. हे पहा, हा जो रस्ता आहे ना, हा इकडनं पुढे पुणे, सातारा आणि सोलापूरकडे जातो. आता आपण इकडनं आलो. हा रस्ता मुंबई, ठाणे आणि पनवेलकडनं आला. आणि हा जो फाटा आहे हा खोपोलीचा फाटा आहे. तुम्ही काहीतरी आठवण्याचा प्रयत्न करा. तुम्ही इथे कुठून आलात हे जरी आठवलं ना, तरी पुढचं सगळं आठवणं सोपं जाईल आपल्याला. थोडा थोडा ताण द्या डोक्याला. पुणे माझा एक अर्जंट कॉल आहे. मी 2 मिनिटात आलो. हा, तुम्ही बघा जरा. हॅलो, हा बोला सर. हे प्रकरण जरा जास्तच वाढत चाललंय. मला खरं काय तेही सांगता येत नाहीये आणि प्रत्येक वेळी खोटंही बोलणं पटत नाहीये. नाही, काहीतरी करायला हवं. माझ्यामुळे ही लोक अडचणीत येण्याआधीच मला इथून निघायला हवं. तुम्ही एकदा ऑफिसला येऊन भेटा, मग आपण डिटेल बोलूया. येस सर, हॅव अ गुड डे. बाय. आय एम सॉरी. मी कुठे गेला या? गेल्या कुठे? हॅलो मॅडम, कुठे गेलात तुम्ही? हॅलो, हॅलो. अचानक कुठे गेल्या या? आत्ताच तर इथे होत्या. कुठे गेल्या या? हॅलो. तुम्हाला काय वेळ लागलाय का? आता त्या गाडीने उडवलं असतं आणि तुम्हाला काही झालं असतं तर काय करणार होतो आम्ही? हे पहा, तुम्ही इथून पळून जाण्याचा प्रयत्न करू नका. आणि तुम्हाला थांबवण्याचा अट्टहास यासाठी आहे की तुमची ही अवस्था माझ्यामुळे झाली आहे. आता तुम्हाला स्वतःविषयी काही आठवत नाही. त्या अशा अवस्थेत कुठे जाणार आहात तुम्ही? हे पहा, मी तुमच्यावर रागवावं, तुमच्यावर ओरडावं असं काहीच नातं नाही आपल्यात. पण तुमची जबाबदारी आहे माझ्यावर, हेही विसरू शकत नाहीये मी. त्यामुळे जोपर्यंत तुमच्या माणसांपर्यंत मी तुम्हाला पोचवत नाही, तोपर्यंत मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही. कळलं? चला आता, उशीर झालाय. सॉरी, माझ्यामुळे खूप लागलंय तुम्हाला. सॉरी. ठीक आहे, चला.
हॅलो इन्स्पेक्टर साहेब. अहो काय आमच्या केसचा तपास बिपास लागला की नाही अजून? नाही. शाबास. काय रे शंकर तुम्ही पोलीस लोक भल्या भल्या गुन्हेगारांचा शोध लावता आणि इथे तुला त्या पोरीचं घर किंवा एक नातेवाईक शोधता येत नाही. काय झालंय ना ते नीट कळव मला नंतर. ठेवते. काय नाही सगळी लोक रे बाबा. आता काय झालं? अगं आई ग पांडुरंगा, या पोलिसांचं ना हे असंच असतं बघ. आता हिच्या नातेवाईकांचा तपास कधी लागणार आहे देवाला ठाऊक. एक अशी व्यक्ती की जिला स्वतःचं नाव गाव काही आठवत नाही, त्या व्यक्तीची माहिती काढणं खूप जिकिरीच आहे नाही का? तिच्याकडे बघून ती मुंबईतली नसावी असं मला वाटतं. अरे दादा, ती मुंबईच्या बाहेरची जरी असली ना तरी आसपासच्याच भागातली असणार. ती काय आता अमेरिकेवरून येऊन इथे मुंबईत मराठी बोलणार आहे का? तर तुला काय वाटतं कुठली असेल? ते काही मला सांगता येत नाही, पण तिच्या डोळ्यात पाहिलं ना की असं वाटतं ती काहीतरी लपवती आपल्यापासून. म्हणजे दादा, अरे तू जज होतास ना, मग तुला नाही लक्षात आलं तिच्या बाबतीत असं काही? पमे, जज कधीही डोळ्यात बघून निकाल देत नाही. त्याच्यासाठी साक्षी आणि पुरावे हे एवढंच महत्वाचं असतं. झालं तुझं कोर्ट पुराण सुरू. हे बघ हे आले. अरे अभि, बस पाणी देतो. किती उशीर केलात रे, मी केव्हाची वाट बघते. आत्या ग, येताना ट्रॅफिक खूप लागलं. ज्या कामासाठी गेला होता ते काम झालं की नाही? म्हणजे तिकडे जाऊन हिला काही अजून आठवलं की नाही? नाही फारसं काही. अरे अरे ही धूळ कसली? काय धडपडला वगैरे होतात की काय? नाही अगं, तुला तर माहिती आहे ना हल्ली रस्त्यावर धूळ किती असते. त्यात यांना एसीचा त्रास होतो, म्हणून मग गाडीची काच उघडीच ठेवली होती. नाही, तसं असेल तर ठीक आहे. मी आपली काळजीपोटी विचारत होते. हो, माझं डोकं जरा जड झाल्यासारखं झालंय. मी जाऊन पडते. वाचायला दे. डोक्यात लोखंडी सळई घालून बायकोने केला नवऱ्याचा खून. सोलापुरातील अटोळ ह्या गावी एका 32 वर्षीय युवकाचा डोक्यात लोखंडी सळई घालून खून करण्यात आलाय. सदर घटना शुक्रवारी रात्री घडल्याचा पोलिसांना संशय आहे. प्राथमिक पोलीस तपासामध्ये विशाल पवार असं मयत व्यक्तीचं नाव असून तो भाजी व्यापारी असल्याचं समोर आलंय. नशीब
बी विक्रमची बातमी नाहीये. पण मग विक्रमचं काय झालं असेल? या ना, या. नाही, तुम्ही प्लीज बसा. नो फॉर्मॅलिटीज. बसा ना. मी तुमच्यावर जो काही रागावलो त्यासाठी सॉरी. पण मी तरी काय करणार होतो तुम्हीच सांगा ना. तुमची ही अशी मनस्थिती असताना तुम्ही न सांगता निघून गेलात. तुमच्या चुकीमुळे पुन्हा एकदा ऍक्सिडेंट होता होता वाचला. निदान यापुढे तरी प्लीज असं काही करू नका. इथून पळून जाण्याचा प्रयत्न करू नका प्लीज. सॉरी, पण तुम्हाला खरंच जास्त नाही ना लागलं? नाही म्हणजे थोडक्यात निभावलं. आणि हो, तुम्हाला आणखी एक रिक्वेस्ट करायची होती. बोला ना. मी तुम्हाला वाचवताना पडलो, माझ्या हाताला लागलं हे घरात कुणालाच सांगायचं नाही. सुहाला तर अजिबातच नाही. कारण काय ना, आमच्या घरात एकाला कोणाला काही झालं तर अख्खं कुटुंब टेन्शनमध्ये येतं. इनफॅक्ट आमचं कुटुंबच तसं आहे. खूप खूप घट्ट बॉन्डिंग आहे आमच्यामध्ये. जखम एकाला होते पण त्याची वेदना मात्र सगळ्यांच्या डोळ्यात दिसते. तुमचंही कुटुंब असंच असेल ना? तर तुम्ही नाही आहात म्हटल्यावर सगळे बिचारे अस्वस्थ झाले असतील. पण तुम्ही काळजी करू नका. तुमची आणि त्यांची लवकरच भेट होणार आहे. आय एम सॉरी, मी जरा जास्तच बोलतोय ना. नाही, तुम्ही फक्त मी सांगितलंय तेवढं लक्षात ठेवा आणि थोडा आराम करा. ओके, येतो मी. तुम्ही खूप नशीबवान आहात, म्हणून तुम्हाला असं कुटुंब मिळालंय. काय म्हणतेस तू? अगं खरंच. म्हणजे मी पण हल्ली आजूबाजूला बघत असते ना, लग्न झाल्यावर कुटुंब सगळ्यांना मिळतं, पण तुझ्यासारखं सुख काही सगळ्यांना मिळत नाही. म्हणजे अगदी ही मटकीची उसळ बघ, तुझ्या आईने केली आहे की सासूने तेच कळत नाहीये. तुला खरं सांगू, ज्या गोष्टींचं आम्हाला काहीच वाटत नाही ना, त्याचं तुला कौतुक वाटतं. अगं, ज्या गोष्टी तुम्हाला सहज मिळाल्या त्याचं का काही वाटेल? मला हे सगळं कधी मिळालेलंच नाहीये ग, म्हणून वाटतं. सगळं बालपण आश्रमात गेलं आणि आता स्वतःच्या पायावर उभी राहिलीये तर पेशंट्स, म्हणजे आश्रम आणि पेशंट्स यांच्या पलीकडे ही जग असतं हे मला माहीतच नाहीये. पण कधी कधी वाटतं हा की आपलं पण कोणीतरी हक्काचं असावं. पण शेवटी ह्या सगळ्या नशिबाच्या गोष्टी चालायचंच. अगदी बरोबर आहे. पण एक गोष्ट तू विसरतीयस. आपले मेट्रे नेहमी सांगतात ना की बायकांच्या नशिबाला 2 बाजू असतात, एक लग्न आधीची आणि एक लग्नानंतरची. तुझंही लग्न होईलच की. मेट्रन म्हणाल्या होत्या तुझं लग्न झालं की तुझं नशीब बदलेल. लग्न तर झालं पण नशीब काही बदललं नाही. काही बायकांच्या नशिबाला असेल ही दुसरी बाजू. माझ्या नशिबाला मात्र बाजूच नाहीये. कदाचित मला नशीबच नाहीये, म्हणून नशिबात नक्की काय लिहिलंय तेच कळत नाहीये.